नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ओवी कासार या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही बघू शकताय की आज आम्ही कुठेतरी जाताना दिसतोय, गाडीवरती आहोत. आणि तुम्ही म्हणाल की लवकर सांगा की कुठं जात आहे. तर आम्ही चाललो आहोत वाकडीला, म्हणजे खंडोबाची वाकडी म्हणून जे गाव आहे श्रीरामपूर तालुक्यामध्ये, तर तिथे. आणि खंडोबाची वाकडी हे जे देवस्थान आहे हे प्रति जेजुरी म्हणून ओळखलं जातं. आणि आता तुम्हाला तर माहिती आहे की खंडोबाचे जे नवरात्र म्हणू आपण, तर तेच चालू होते की जसं आपण आपल्या कुलदेवीचं स्थापना करतो नवरात्रामध्ये आणि आपण तिची पूजा अर्चा करतो, तशाच पद्धतीने खंडोबाचं देखील आपण नवरात्रोत्सव आपण साजरा करत असतो. आणि त्याच्यासाठी 9 दिवस नसून 6 दिवस असतात. तर हा जो संपूर्ण परिसर तुम्हाला दिसतो आहे, हा संपूर्ण हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. खंडोबा देवाचं मंदिर आहे आणि छान मस्त वातावरण दिसतं आहे की सगळ्यांची रेलचेल आहे, भाविकांची येण्या जाण्याची गर्दी. आम्ही देखील पूजेचं ताट वगैरे घेऊन आतमध्ये पूजेसाठी जातो आहोत. तर बघू शकता की कशा पद्धतीचं मंदिर आहे. आणि इथे देखील प्राचीन जी कथा आहे तर ती इथं सांगितली जाते की खंडोबा देवांनी इथे त्यांनी विश्राम घेतला होता, इथं थांबले होते ते. आणि त्यामुळे इथं हे जे स्थळ आहे तर हे खूप प्रसिद्ध देवस्थान म्हणून मानलं जातं की जे नवीन जोडपे आहेत लग्न झालेले, ते देखील इथं दर्शनासाठी येतात. की जे जेजुरीला जाणं ज्यांना शक्य नाही आहे ते लोक ते जोडपी इथं येऊन दर्शन घेऊ शकतात. किंवा लग्नाच्या आधीच्या ज्या काही विधी असतात, आपल्या देवदेवतांना मान्यता देण्याची असते किंवा त्यांची मानमानता करण्याची असते, तर त्या सगळ्या गोष्टी इथं केल्या जातात. त्यानंतर लग्नाच्या आधी आपण म्हणतो की पत्रिका ठेवतो आपण देवाला, तर पहिला जे आपण आमंत्रण देतो देवासाठी असतं, तर ते सगळं आपण इथं करू शकतो. इथे करणं आणि जेजुरीला करणं सारखंच मानलं जातं. जितकं जेजुरीला स्थान आहे, जितकं महत्त्व आहे, तितकंच या देखील देवस्थानाला महत्त्व आहे. श्री वाकडी म्हणजे खंडोबाची वाकडी म्हणून प्रसिद्ध असलेलं हे जे गाव आहे, छोटंसं गाव, पण अतिशय लांबून लांबून लोक इथे दर्शनासाठी येतात आणि मनोभावे आपली मनातली इच्छा बोलून ती पूर्ण करून घेण्यासाठी देवाला साकडं पण घालतात. तर अशा पद्धतीचं हे आहे. मी आज तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. आम्ही गेलो, दर्शन वगैरे घेतलं, कारण की आता हा जो मार्गशीर्ष महिन्यामध्ये जो काही आठवडा आहे हा पूर्ण खंडोबाचा आहे. आणि त्या निमित्तानेच आपण ही जी दर्शनाचं झालं की आपण जाऊया, दर्शन घेऊया, की ते जेणेकरून आपल्यालाही एक मनाला समाधान लागतं की आणि आपण जे काही देवाची पूजा अर्चा करतो आहे त्याचंही आपल्याला मन भरून प्रसन्नता वाटते की आपण हे करायला पाहिजे. आजी आलेल्या होत्या, आजींना पण खूप दिवस झाले दर्शन घेतलं नव्हतं त्यांनी, तर त्यांना देखील घेऊन गेलो होतो. आणि बघू शकता की किती छान परिसर आहे. मंदिर भव्य आहे, दिव्य आहे. इथे एखादा कार्यक्रम म्हणजे जसं की आपण एखादं छोटं लग्न जर करायचं असेल तर ते सुद्धा इथं केलं जातं, व्यवस्थितपणे पार पडलं जातं. तशी व्यवस्था देखील केली आहे. सभामंडप जसा मोठा आहे तसा बाजूनी जो परिसर आहे तो देखील मोठा आहे. आणि त्या मंदिराच्या बाजूलाच अशी मस्तपैकी जवळपास 100 ते 150 लोक मावतील अशा पद्धतीची त्यांनी व्यवस्था केली, जेणेकरून एक लग्न समारंभ तुम्ही इथे करू शकता. साखरपुडा अशा पद्धतीचं जे समारंभ आहेत ते तुम्ही इथं करू शकता. सगळी पाण्याची वगैरे सोय पण आहे बाहेरच. आणि जेवणाचं वगैरे जर आपण तिथं नियोजन वगैरे केलं तर तिथे छान मस्तपैकी लोक पंगत करून जेवू पण शकतात. अशा पद्धतीची इथं व्यवस्था केलेली आहे. आता बघू शकता की इथं आपण मंदिराच्या गाभाऱ्याजवळ आलेलो आहोत. दर्शनासाठी मोठी रांग होती आणि आपण हळूहळू आता पुढं सरकत दर्शनासाठी जात आहोत. अशा पद्धतीचं आहे खंडोबाचं देऊळ. एकदम जुन्या काळातलं आहे. बघू शकता की जुन्या पद्धतीचं आहे, दगडामधलं आहे. आणि हे अशी देवळं जर बघितली, मंदिरं बघितली तर खरंच खूप मनाला समाधान वाटतं की एक पावित्र्य त्यांच्यामध्ये आहे की खरंच हे स्वयंभू असल्यामुळे फार त्याला मान्यता आहे, महत्त्व आहे. तुम्ही बघू शकता पुढे घोडा आहे. खंडोबा म्हटलं की पुढे घोडा असतो. ही बघा मस्तपैकी भव्य दिव्य अशी खंडोबाची मूर्ती. आणि आपण बघू शकतो की म्हाळसा आणि बानाई देखील आहे त्यांच्यामध्ये.
तिथे त्यांनी प्रतिमूर्ती बनवलेली आहे. समोर हा जो घोडा दिसतो आहे त्याला फार फार महत्त्व आहे. जास्त करून आपण बघतोय की भेल भंडारा इथे व्हायला जातोय. हळद आपण ज्याला म्हणतो भंडारा म्हणतो, भंडारा आणि खोबऱ्याचे तुकडे आणि अशा पद्धतीचं इथं जे काय आहे ते आपण वाहिलेलं आहे, दर्शन घेतलेलं आहे. पुजारी असतात इथे जे आपल्याला सांगतात की पूजा कशा पद्धतीची करायची आहे. आणि भंडारा वगैरे तर आम्ही बाहेरूनच घेतला होता विकतच. खोबऱ्याचे तुकडे आणि भंडारा सगळं काही बाहेर मिळतं, सगळं आपण घेऊन तिथे देवाला वाहू शकतो. तर अशा पद्धतीने छान अशी पूजा झाली आहे. निवांत छान दर्शन घेता आलं. खूप मनाला समाधान वाटलं. अर्धा तास 1 तास अर्धा तास आम्हाला जायला लागतो तिथे. अर्धा खोबऱ्याचे तुकडे आणि भंडारा सगळं काही बाहेर मिळतं, सगळं आपण घेऊन तिथे देवाला वाहू शकतो. तर अशा पद्धतीने छान अशी पूजा झाली आहे. निवांत छान दर्शन घेता आलं. खूप मनाला समाधान वाटलं. अर्धा तास 1 तास अर्धा तास आम्हाला जायला लागतो तिथे. अर्धा तासाचं 1 ते 1.5 तासाचं सगळं काही. पण इतकं छान वाटलं की असं वाटलं हा पूर्ण दिवसाचं तिथं आम्हाला शांतता मिळाली, सार्थक झाल्यासारखं वाटलं. आता आपण बघा मंदिराला प्रदक्षिणा मारतोय. प्रदक्षिणा मारताना तुम्हाला दिसतोय की सभामंडप वगैरे खूप छान आहे, मोठा आहे, प्रशस्त आहे आणि एकदम असं थंड असं ठिकाण आहे की उंच असल्यामुळे त्याला जास्त त्या सभामंडपाला जास्त उंची असल्या कारणाने आपण बघू शकतो की तिथे छान अशी भव्यता वाटते. छान पूर्ण लाईट वगैरे येतो. आणि इथे जे आहे तर इथं जर तुम्हाला तळी वगैरे भरायची असेल तर तुम्ही इथं भरवू शकता. तुमचे जे देव असतात खंडोबा महाराज, त्याच्यानंतर आपली कुलदेवी असते प्रत्येकाची, जसं कुळानुसार वेगवेगळी देवी आपण दिलेली आहे आपल्याला ठरवून त्या पद्धतीने. तर त्यांचं आपण इथे तळीसुद्धा भरू शकतो, म्हणजे देवाला पूर्ण मान्यता देऊ शकतो. अशा पद्धतीचं इथं सगळ्या गोष्टी केल्या जातात. जसं आपण जेजुरी जातो किंवा आपण कोल्हापूर जातो, तुळजापूर जातो आणि आपल्या देवांची मानता करून घेतो, तर तसं आपण इथे सुद्धा करू शकतो. इतकं हे पवित्र स्थान आहे, इतकं छान हे वाकडी हे ठिकाण आहे. श्रीरामपूर तालुक्यामध्ये आहे, जवळच आहे आमच्या श्रीरामपूरपासून अगदी 15 किलोमीटरच्या अंतरावरती. आणि पटकन आपण येऊन दर्शन घेऊ शकतो अशा पद्धतीने. फार दिवसांचं माझं चाललं होतं की जाऊ पण एक त्याला मुहूर्त येऊन द्यावा लागतो असं म्हणतात. पण आपण जसं